Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी अभिजित करंडे. चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला कल्पना आहे की येत्या काही दिवसांमध्ये महापालिकेच्या, जिल्हा परिषदांच्या आणि नगरपंचायतींच्या इलेक्शन्स होणार आहेत आणि त्याआधी दोन महत्त्वाचे दसरा मेळावे ज्याच्याकडे राज्याचं लक्ष लागलेलं होतं ते दोन दसरा मेळावे पार पडलेले आहेत. एक होता शिवतीर्थावरती जो ठाकरेंचा होता, दुसरा होता नेस्कोच्या ग्राउंडमध्ये जो होता शिंदेंचा. अर्थात दोन्ही दसरा मेळाव्यांमधून पुढच्या इलेक्शन्समध्ये विजयाच्या घोषणा किंवा विजयाकडे घौडदौड आम्ही करतोय अशा पद्धतीच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र येत्या काळामधली आव्हानं जी आहेत ती दोन्ही शिवसेनेंसमोरची मोठी तगडी आव्हान आहेत. त्याचं कारण असं आहे की शिंदेंसमोर आव्हान आता उभं राहिलं आहे, त्याच्यामध्ये दोन ठाकरे एकत्र येत आहेत, म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. कारण उद्धव ठाकरे काल पुन्हा म्हणाले की आम्ही एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी, आणि तिकडे शिंदेंच्या सोबत महायुती आहे, म्हणजे तिकडे पुन्हा भाजपसोबत ते निवडणुका लढणार आहेत. पण मुद्दा असा आहे की या दोन शिवसेना ज्यावेळेला एकमेकांसमोर येणार आहेत त्यावेळेला त्यांना रोडमॅप मिळाला आहे का, इलेक्शनचा रोडमॅप त्यांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना खाली मिळाला आहे का दोन्ही शिवसेनेच्या प्रमुखांच्या भाषणामधून. आणि हाच आपल्या चर्चेचा विषय. माझे सहकारी सगळे त्याला जॉईन करतायत. काय कालच्या दसरा मेळाव्यातून मुख्यतः असं होतं की सुरुवात कुठून करायची बघा, म्हणजे मुद्दा असं आहे की काय कोणाला म्हणजे की रोडमॅप मिळाला का, त्यांना कळालं का की आता या दिशेने जायचं आणि इलेक्शन जिंकायचं हे कळालं का. कारण शेवटी काय आहे की सगळं चाललं कशासाठी, तर इलेक्शन जिंकण्यासाठी चाललंय. सामाजिक कार्यासाठी तर दोन्ही शिवसेना काही करत नाहीये. ते म्हणत असले 80% समाजकारण 20% राजकारण, तरी इलेक्शन जिंकणं हा एकमेव अजेंडा आहे. तर मिळाला का रोडमॅप, मिळाली का दिशा, आणि दोन्ही प्रमुखांची भाषणं, त्यातून कार्यकर्त्यांना काय मिळालं की हे चार मुद्दे घेऊन गेलो की आता हा म्हणजे 21 अपेक्षित निवडणुकीचं. निश्चितपणानं म्हणजे रोडमॅप मिळाला आहे का, तर निश्चितपणानं मिळाला आहे. आपण जर इकडच्या म्हणजे शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्याचा जर मॅप हाती घेतला तर आपल्या म्हणजे ही गोष्ट क्लिअर होईल. कारण जे ठाकरेंचे सैनिक आहेत, ठाकरेंच्या सैनिकांना निश्चितपणानं या मेळाव्यानं बूस्ट मिळाला आहे. कारण आपण बूस्ट मिळालाय, पण कुठले मुद्दे घेऊन जायचे त्यांना कळालं का की हे चार मुद्दे घेऊन आपल्याला लोकांपर्यंत जायचं, म्हणजे पटकन आपल्याला तेवढं परगेट केलं खाली की मग आपल्याला महायुतीपासून त्या मतदारांना आपल्याकडे खेचण्यामध्ये आपल्याला यश येईल. निश्चितपणानं. कारण आपण जसं बघितलं की जे आपल्याकडं तो व्हिडिओ पण आपण टाकलाय तुमच्या चर्चेचा, की जी BJPनं जो कोटेड खान प्रचार सुरू केला होता त्या प्रचाराला उद्धव ठाकरेंनी उत्तर म्हणजे कालच्या भाषणामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं उत्तर दिलंय. आणि ते ज्या पद्धतीनं हिंदुत्वावरती काल थेटपणे बोललेले आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे. हा पहिला मुद्दा झाला शिवसैनिकांना पुढे घेऊन जाण्याचा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की राज ठाकरेंसोबतच्या युतीचं काय, त्याच्यावरती सुद्धा खूप थेटपणे भाष्य झालेलं आहे. म्हणजे संजय राऊत बोलताना म्हणतात की हे पण आपलं शिवतीर्थ आहे, तिकडं असलेलं पण आपलं शिवतीर्थ आहे. याच्यामुळं तो जो महत्त्वाचा मुद्दा आहे की दोन भाऊ एकत्र येणार का, या मुद्द्यावरती सुद्धा बरीच क्लॅरिटी कालच्या भाषणामधनं मिळालेली आहे. उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्याच्यावरती बोलताना भाष्य केलं आहे. परत महत्त्वाचा मुद्दा आहे मराठीचा मुद्दा. मराठीच्या मुद्द्यावरती सुद्धा खूप क्लिअरपणे त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्याच्यामुळं याच्या सगळ्या गोष्टी आहेत. आणखी दुसरा महत्त्वाचा म्हणजे झेडपी आणि बाकीच्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचा असलेला की उद्धव ठाकरेंनी हे सुद्धा सांगितले. कारण आता आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये पूरस्थिती होती, पावसानं खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, आणि उद्धव ठाकरेंनी ते सुद्धा सांगितलं की आता जर थेट शेतकऱ्यांना जर मदत व्यवस्थित मिळणार नसेल तर आम्ही रस्त्यावरती उतरू. त्याच्यामुळं ओव्हरऑल निवडणुकांच्या दृष्टीनं ठाकरेंचं भाषण होतं. इकडं एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यामध्ये सुद्धा आपल्याला तेच बघायला मिळालं. राजकीय आरोप प्रत्यारोप तर निश्चितपणानं झालेच आणि त्याची चर्चा जास्त होतेच आहे. मात्र तिकडं एकनाथ शिंदेंच्या भाषणांमध्ये सुद्धा कुठंतरी निवडणुकांच्या दृष्टीनं चर्चा झाल्याचं दिसून आलेलं आहे असं माझं. पण आता हे जे मुद्दे सांगितले या मुद्द्यांनी इलेक्शन जिंकता येईल का, म्हणजे रोडमॅप मी यासाठी काय विचारलं, कारण की हे विचारांचं सोनं काय, तर ते घेऊन जावं लागेल खाली. आता दुष्काळ, ओला दुष्काळ आहे, आता ज्या पद्धतीची इकॉनॉमिकल सिच्युएशन आहे ग्रामीण भागामध्ये, सोबत मुंबईमध्ये जे गेल्या वर्षभरापासून मुंबई अशी तापलेली आहे वेगवेगळ्या मुद्द्यांमुळं, तर त्याच्यातून मिळालं का त्यांना की आता हे धोके होते, आता त्याला ही उत्तर आहेत, किंवा हे प्रश्न होते त्याला ही उत्तर आहेत.
नाही, मी निलेशच्या मताशी सहमत नाही की जे मला तर वाटतं की दोन्ही मेळाव्यांमधनं अजिबात रोडमॅप मिळालं नाही. 2011पासून मी मेळावे म्हणजे अनेकदा तिथे जाऊन कव्हर केलेत. त्यावेळेस जेव्हा मुंबईची विशेषतः मुंबईची इलेक्शन असते, महापालिकेची इलेक्शन असते, त्याच्या आधीच आहे. कारण की मुंबई महापालिकेच्या इलेक्शनचं साधारण जानेवारी, फेब्रुवारी, डिसेंबर या काळात होत असतात आणि मेळावे हे साधारण ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये होत असतात. तेव्हाचे जे मेळावे असायचे त्याच्यातला जो एक मुंबईच्या दिशेने फोर्सफुली केलेला एक आक्रमक असा प्रचार असायचा, शिवसेनेचा असायचा. बाळासाहेब असोत किंवा नसोत, उद्धव ठाकरे कायम फ्रंटवरती येऊन बॅटिंग करायचे. पण कालच्या मेळाव्यामध्ये विशेषतः उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात तसा कुठेही प्रचार दिसला नाही, तशा पद्धतीचं कुठे दिसलं. त्यांचं एकच टार्गेट होतं, त्यांनी तर शिंदेंनाही यावेळेस बाजूला ठेवलं. त्यांनी प्रामुख्याने BJPवरती कॉन्सन्ट्रेट करून टीका केली. त्यांनी प्रामुख्याने फडणवीसांवरती टीका केली. त्यांनी प्रामुख्याने एका प्रकारे सरसंघचालकांवरती टीका केली. या सगळ्यातनं त्यांना हेच दाखवायचं की त्यांचा प्रमुख शत्रू सध्याच्या काळात मुंबई महापालिकेमध्ये हा केवळ BJP असणार आहे. आणि दुसरीकडे तिकडे शिंदेंचा मेळावा बघितला तर तिथे कुठला रोडमॅप दिसलाच नाही. त्यांचा एक कलमी कार्यक्रम होता, तो म्हणजे उद्धव ठाकरेंवरती टीका. नाही, पण रोहित हे असं म्हणतोय, असं म्हणताना तू ही तीच गोष्ट सांगतोयस की ही निवडणुकीचीच तयारी आहे ना. कारण त्यांनी मुख्य शत्रू त्यांचा हेरला आहे आणि त्यांना माहिती आहे की तिथं जोर लावला आपल्याला तरच त्या गोष्टींचा फायदा होणार आहे. आणि त्याचमुळं मी म्हणतोय की तो मॅप उद्धव ठाकरेंनी तरी खूप छान पद्धतीनं दिलेला आहे. म्हणजे एकनाथ शिंदेंचं क्लिअर नाही आहे गोष्ट, पण उद्धव ठाकरेंनी मात्र निवडणुकीच्या दृष्टीनंच गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांच्या भाषणांमध्ये सुद्धा बोललेले आहेत. मलाही तसंच वाटतं, कारण की म्हणजे एक अर्थ त्यातला आहे. मी पहिले तुझ्या मताशी सहमत नव्हते, पण आता या उत्तरानंतर थोडी सहमत आहे की हे नक्की आहे की उद्धव ठाकरेंनी काहीतरी विचार मांडले. मला एकनाथ शिंदेंचं भाषण असं वाटलं की म्हणजे ॲज गुड ॲज त्यांचे प्रवक्ते जे मुद्दे मांडतात तेच फक्त तुम्ही सोहळा करून किंवा शाही सोहळा करून पक्षाचा मुख्य नेता मांडतोय अशा पद्धतीचं मला एकनाथ शिंदेंचं भाषण मांडलं. म्हणजे एकनाथ शिंदेच्या भाषणामध्ये असा कुठलाही मुद्दा नव्हता की जो त्यांनी नवीन मांडला. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना दिशा देणं अपेक्षित आहे, कार्यकर्त्यांना एखादा मुद्दा देणं अपेक्षित आहे, पक्षाची भूमिका मांडणं अपेक्षित आहे आणि महापालिकेसाठी त्यांना तयार करणं अपेक्षित आहे. जे तुमचे प्रवक्ते कार्यकर्ते ऑलरेडी बोलतात तेच तुम्ही जाहीर मंचावरनं परत बोलणं, याच्यात काय भूषण आलं? दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा घेतात, याच्यामध्ये मोदींनी काय केलं हे तुम्हाला सांगण्याची गरज काय होती? ते काही गरज नव्हती. उद्धव ठाकरेंनी आपल्या मंचावरनं काँग्रेस वोट चोरीचा आरोप करतोय, राहुल गांधी बघा वोट चोरीच्या विरोधात लढा देत आहे, हे त्यांनी काही बोलून नाही दाखवलेलं. त्याची काही गरज नव्हती. त्याच्यासाठी वेगळे अजून म्हणजे ज्यावेळेला निवडणुका लागतील त्यावेळेला त्याबद्दलच्या सभा होतील. आता मला जसं रोहितने एक म्हणून दाखवलं की जसं निवडणुकांचे एरवीचे मेळावे जे असतात तसा पाहायला मिळाला नाही. मला त्याचं एक कारण असं पण वाटतं की अजून निवडणुका यांच्यासाठी खरंच खूप लांब आहेत असं चित्र दिसतंय. ज्या पद्धतीने यांच्या तयारी सुरू आहेत ना, ते अजून युतीच्या घोषणा करत आहेत. नेमकं कुठल्या जागांवरचं काय कोण लढणार आहे याची स्पष्टता आलेली नाहीये. त्यामुळे कालचा दसरा मेळावा हा आतापर्यंतचे सगळे आरोप जे उद्धव ठाकरेंना प्रामुख्याने होत आहेत त्या दृष्टीने होता. जे अभिजित सर म्हणतात त्या दृष्टीने कार्यकर्त्यांना काय मिळालं तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जर तुमच्यावर आघात केला जात असेल तर तुम्ही काउंटर काय करणं अपेक्षित आहे हे कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलेलं. जसं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, आमच्या हिंदुत्वावर आलात तर तुमचे टोपीवाले फोटो आम्ही बाहेर काढू. आता हे काम शिवसैनिकांचं आहे की ते उद्या जाऊन हे खरोखर किती करणार आहेत. संघ तिकडे मुस्लिम संदर्भात काय भूमिका मांडतोय, फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये कसे मुस्लिम मंत्री आहेत, हे सगळं काम बाहेर काढणं किंवा त्याबद्दल काउंटर करणं हे आता शिवसैनिकांचं काम आहे. आणि ते यासाठी कारण की ज्या वेळेला खानवरनं जो प्रचार झालेला होता, जो मुंबई भाजप अध्यक्षांनी म्हटलं की उद्या महापौर खान होईल, ते यावेळेला शिवसैनिकांकडनं काही काउंटरच नाही झाला. जे मला सगळ्यात नवल वाटलं की तुम्हाला काउंटरच करता आलं नाही की तुमच्यावर एवढा घणाघाती आरोप होतोय. तर यासाठी हा ठाकरेंचा बहुतेक मेळावा झालेला असावा की शिवसैनिकांना नेमकं कळावं की हिंदुत्वाचा मुद्दा आल्यावर तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे, मराठीचा मुद्दा आल्यावर तुम्हाला किती आक्रमक होणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांचा मुद्दा आल्यानंतर तुम्हाला रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. याची काहीतरी दिशा ही शिवसैनिकांना मिळाली असं मला वाटतं. आय अग्री विथ अनुजा की एकनाथ शिंदेचं भाषण म्हणजे यावेळेसचं भाषण आणि गेल्या वर्षीचं भाषण हे दोन्ही बघितलं तर त्यात फारसा फरक नव्हता. म्हणजे त्यांनी साधारण सेमच मुद्दे मांडले. आणि जर आपण रोडमॅपचा मुद्दा जर गृहीत धरला तर त्याच्यामध्ये असं वाटलं की उद्धव ठाकरेंचा द्वेष करा याच्या पलीकडे जाऊन त्यांनी कुठला फारसा तितका मुद्दा स्ट्रॉंगली तिथे मांडला नाही. म्हणजे तुम्ही मोदींचं कौतुक करताय किंवा तुम्ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीवरती तुम्ही हे म्हणता की ठीक आहे वेळ आली की आपण त्यांना उत्तर देऊ किंवा वेळ आली की आपण त्याच्याबद्दल बोलू, याच्या पलीकडे जाऊन की तुमचे फोटो लावून आम्ही मदत केली लोकांना, म्हणजे आता जे पूरग्रस्त होते त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी हेच वाटलं एकनाथ शिंदेंच्या एकंदरीत बोलण्यातनं की मी मुख्यमंत्री असताना मी काय केलं, अजूनही ते ह्याच फेजमध्ये अडकलेत आणि त्याच्या पलीकडे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये ते नक्की काय करणार आहेत आणि त्यांच्या पक्षातल्या शिवसैनिकांनी काय करायला हवं हे त्यांनी तितक्या स्ट्रॉंगली त्यांना मांडता आलं नाही असं मला वाटलं त्यांचं भाषण ऐकून. मला विशेष ऐकायचं म्हणजे हर्षदाकडून. हर्षद, तुला पण असं वाटलं की काय म्हणजे असेल ना की त्या अख्ख्या 40-50 मिनिटाच्या भाषणामध्ये शिंदेंनी जे काही घणाघाती भाषण केलं, हिंदुत्व सोडलं हे ठासून परत सांगतात.
हा सुद्धा एक अजेंडा आहे ना, म्हणजे हे सुद्धा एक काय म्हणू नॅरेटिव्ह आहे की जे परत घेऊन जा, की तुम्ही काँग्रेससोबत गेलात परत घेऊन जा, की हे काँग्रेससोबत गेलेली लोक आहेत, ही राष्ट्रवादीसोबत गेलेली लोक आहेत, की या लोकांनी अशा लोकांशी संबंध ठेवले की ज्यांनी काय मुस्लिमांचं लांगुल चालन केलं. हा एक अजेंडा त्यांनी म्हणजे त्यांच्या दृष्टीने तो अजेंडा आहे मला असं वाटतं, का त्याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे मी आता जर पुन्हा या चौघांनंतर बोलले तर एकनाथ शिंदेच्या भाषणासारखं होईल, तेच मुद्दे पुन्हा परत येतील. तर तेच मुद्दे वेगळ्या शब्दामध्ये परत आले आणि रोडमॅप दिला गेला का, जो तुझा प्रश्न आहे, तर तो कुठल्याही पद्धतीचा रोडमॅप नाही. हां, पण राजकारण नेमकं दोन्ही भाषणांमध्ये होतं आणि मला असं वाटतं की राजकारण हाच निवडणुकीचा महत्त्वाचा अजेंडा असतो आता पक्षांचा, आणि तशा पद्धतीनं दोन्हीकडची भाषणं झालेली आहेत. पण क्लॅरिटी जी विचारांची असायला हवी, जी थॉट प्रोसेस समोरच्या माणसाला द्यायला गेली पाहिजे, तशी काही एकनाथ शिंदेच्या भाषणातनं मिळाली नाही. तिथं असलेल्या कुठल्याच भाषणातनं ती क्लॅरिटी मिळाली गेली नाही. आत्तापर्यंत जे माध्यमांमधनं आरोप झाले होते तेच आरोप केले गेले. हां, पण त्यांनी स्ट्रॉंगली कुठला मुद्दा मांडला तर तो मराठीचा मुद्दा मांडला असं मला वाटतं, आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे की थेट उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवतील मराठी माणूस, हा जो उल्लेख केलेला आहे ना, तो तितक्या ठाशीव पद्धतीनं झाला नसला तरी सुद्धा तो मुद्दा महत्त्वाचा आहे. कुठेतरी मराठीचा मुद्दा त्यांनी तिथं हायलाईट केलेला आहे, आणि मला असं वाटतं की राजकारणाबरोबर हा मराठीचा मुद्दा या निवडणुकांच्या मध्ये एकनाथ शिंदेसाठी महत्त्वाचा आणि कळीचा राहणार आहे, किंबहुना ठाकरेंना राजकारणामध्ये फिरवण्यासाठी या निवडणुकीमध्ये घेरण्यासाठीचा तो त्यांचा मुद्दा असू शकतो. ही गोष्ट तिथं स्पष्ट झाली. आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तर जेव्हा आपण दुसऱ्याला सांगतो की हे हिंदुत्व नाहीये, अशा पद्धतीचं हिंदुत्व असू शकत नाही, तेव्हा नेमकं तुमचं हिंदुत्व काय ही सुद्धा गोष्ट सांगायला हवी. मला वाटतं की ते सांगण्यामध्ये कुठेतरी एकनाथ शिंदे कमी पडतायत. ते आधीपासूनच कमी पडतायत आणि ते कालच्या भाषणामध्ये सुद्धा कमी पडले होते. आणि ठाकरेंच्या भाषणामध्ये वेगवेगळे मुद्दे होते खरं, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की मुंबईतल्या शिवसैनिकांसाठी जे मुद्दे द्यायला हवेत तशा पद्धतीचे मुद्दे दिले गेले नाहीयेत. कुठेतरी विकासाचा मुद्दा किंवा म्हणजे सरकारनं काय केलं या गोष्टी अपेक्षित नव्हत्या दोन्ही मेळाव्यातनं. तर कशा पद्धतीनं आपण पुढे काय केलं गेलं पाहिजे याच्याबद्दल सांगितलं पाहिजे. आणि जसं निलेश म्हटलं, अनुजा म्हटली की रस्त्यावर उतरण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, तो मला एक वाटतं की चांगला मुद्दा आहे आणि बरोबर काउंटर पडणारा मुद्दा आहे की जिथं एकनाथ शिंदेचा पूर्ण दसरा मेळावा जो आहे तो या आपण शेतकऱ्यांना कशी मदत करतोय, कशी मदत करणार आहोत आणि कशी मदत केली गेली पाहिजे हे सांगण्यावर होता. तिथं उद्धव ठाकरेंकडनं जर ही मदत सरकारकडनं झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू हे सांगण्यावरचा भर होता. आणि मला ही गोष्ट एक म्हणजे खरं तर सांगायला हवी ते म्हणजे की एकनाथ शिंदेंना शिवसेना काय करते हे सांगण्याची गरज पडते, ही गोष्ट सुद्धा तिथं अधोरेखित झाली. आणि त्यांनी ती त्या भाषणामध्ये केली की शिवसेना कसं काम करते, शिवसेनेनं कसं लोकांच्या दरवाजापर्यंत जाऊन काम केलं, हेच बाळासाहेब ठाकरे सांगत होते. घरात बसणारा शिवसैनिक नाही तर संकटावेळी दारात जाणारा शिवसैनिक असतो हे सांगून कुठेतरी एकनाथ शिंदेनी शिवसेना म्हणून आम्ही काम करतोय हे ठासवण्याचा प्रयत्न केला. म्हणाले की तुम्हाला पण सगळ्यांना आता एकनाथ शिंदे म्हणून काम करायचंय, की एकनाथ शिंदेसारखं काम करायचं, याचा अर्थ आता तुम्ही कुणीच घरी बसायचं नाही असं पण त्यांना सांगायचं होतं का काय? मला असं वाटलं की कार्यकर्त्यांनी पण तितक्या आक्रमकतेने किंवा तिथल्या कमिटमेंटनी काम करायला पाहिजे. हे चांगलं आहे, पण आता हे आपण कोणासमोर सांगतोय हा पण एक मुद्दा आहेच अभिजित. म्हणजे तिथं असणारे जे शिवसैनिक होते ते किती शिवसैनिक होते हा मला स्वतःला पडलेला प्रश्न आहे. कारण शिवसेनेचे इतके दसरा मेळावे मी अटेंड केलेले आहेत, एकनाथ शिंदेंचाच नाही तर उद्धव ठाकरेंचे दसरा मेळावे आणि त्याच्याही खूप आधीपासून मी शिवसेनेचे मेळावे अटेंड करते. शिवसैनिकाकडे विचार नाही ही गोष्ट मला कालच्या त्या दसरा मेळाव्यामध्ये प्रकर्षानं जाणवायला लागली की ऐकायला कोणाला आलंय, एकनाथ शिंदेंना ऐकायला आलोय. बस हे एकच उत्तर होतं. आणि कशामुळे ऐकायला आलोय तर लाडकी बहीणमुळे ऐकायला आलोय. शिवसेनेचं आत्तापर्यंत केलेलं जे सगळं राजकारण आहे एकनाथ शिंदेंचं ते तिथं संपतं. म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत ठाकरेंवर केलेले आरोप असेल, आम्हाला गद्दार म्हणतात, आम्हाला म्हणजे दरोडेखोर म्हणतात, हे मुद्दे आलेच नाहीत. ज्या त्वेषानं तिथं शिवतीर्थावरचे शिवसैनिक बोलत होते त्या त्वेषानं इथं बोलणारे शिवसैनिक नव्हते. त्यांना सांगताही येत नव्हतं, त्यांना आनंद दिघे माहीत नव्हते. बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत, ते वर्षानुवर्ष माहिती आहेत, पण त्यांना आनंद दिघे माहीत नाहीत. ज्या पक्षाच्या नेत्याला, प्रमुखाला तुम्ही आपला प्रमुख मानता, आपला नेता मानता, त्याचा गुरु तुम्हाला माहीत नसणं. आता माझी खूपच अपेक्षा आहे मला असं वाटतं कार्यकर्त्यांकडनं, किंवा आता मी पण स्वतःला या ढाच्यात टाकून घेतलं पाहिजे की राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही असेच निपजणार आहेत. पण ती गोष्ट तिथं मला कुठेतरी कमी वाटली. आणि जिथं मराठीचा मुद्दा तुम्ही इतका हायलाईट करतायत की उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपेल, तिथं तुमच्याकडे येणारे कार्यकर्ते हे हिंदी भाषिक आहेत, उत्तर भारतीय आहेत. शिवसैनिक उत्तर भारतीय नाहीत का तर असू शकतात, पण मग मराठी शिवसैनिक पण आहेत ना, ते का तुमच्या प्रामुख्यानं तिथं दिसले नाहीत? तुमचे नेते सगळे तिथं म्हणजे
मागच्या मंचावर का आहेत, ते शिवसैनिकांसोबत का नव्हते? मराठीचे मुंबईतले शिवसैनिक हे महाराष्ट्रातल्या इतर नेत्यांना आपलेसे वाटत नाहीत का? जे शिवसेनेच्या मला वाटतं मेळाव्यामध्ये तसं नसतं. नेत्यांशी भेटायला जाणारे, नेत्यांच्या बद्दल बोलणारे शिवसैनिक पाहायला मिळतात. मला एकनाथ शिंदेच्या दसरा मेळाव्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या नाहीत. आणि हो, ठाकरेंवर टीका करणं हा एकनाथ शिंदेच्या दसरा मेळाव्याचा केंद्रबिंदू असणार, तो आधीपासून राहिलेला आहे. पण निवडणुकांच्या दृष्टीनं फक्त राजकारण त्या दसरा मेळाव्यातनं मिळालेलं आहे आणि मला वाटतं ठाकरेंच्या ह्याच्यामधनं मिळाले. पण शेतीचा एक मुद्दा मिळालेला आहे. पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने विचार केला तर दोन्ही दसरा मेळाव्यात तसं मला काही मिळालं नाही. मला असं वाटतं की मुंबई महापालिकेच्या त्याला डोळ्यासमोर ठेवूनच त्यांचं 20-25 मिनिटांचं ठाकरेंचं तर भाषण निश्चितपणे होतं, कारण खान हा प्रचार जो होता त्यांचा त्यालाच अनुषंगून त्यांनी केलं असं मला वैयक्तिक वाटतं. फक्त मला एक गोष्ट त्याच्या म्हणजे पुढे जाऊन असं म्हणायचं की जसं हर्षदा म्हणाली की संपलं, म्हणजे तिथं ठाकरेंचं काय शिंदेचं राजकारण संपलं, लाडकी बहीण जिथं आली. मला असं वाटतं की उलटं झालं ना, तिथून तर शिंदेचं चालू झालं. शिंदेची ओळख जी आहे, शिंदे तर लाडकी बहीण याचा अर्थ असा की यशस्वीपणे घेऊन गेले. शिंदेंना मला असं वाटतं की हे यश नाही का, हे सुद्धा मला असं वाटतं महापालिकेचा एक अजेंडा नाही का की आम्ही घेऊन गेलो, बघा हे लोकांमध्ये आहे. पण हे यश असलं तरी सुद्धा फक्त लाडकी बहीण योजना म्हणजे एकनाथ शिंदे नाहीत ना. एकनाथ शिंदे इरशाळगडवर जाऊन आले हे तिथं त्यांच्या नेत्यांनी तिथं सांगितलेलं आहे. म्हणजे जी आत्तापर्यंत केलेली कामं आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिकल हेल्पचं आहे ते पण तिथल्या लोकांना माहीत नाही. धारावीमध्ये फक्त मदत एवढंच एकनाथ शिंदे आहे. कामं जो विकासाचा मुद्दा ते आणतायत की आम्ही विकासासाठी सोडून आलेलो आहोत, तो विकास कुठे गेला? फक्त मदत एवढाच आहे का? विकासाचा मुद्दा कुठेच आला नाही. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं प्राथमिक म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स आहेत तो महत्त्वाचा मुद्दा राहू शकतो. त्याच्याबद्दल कुणाला काही माहीत नाहीये. आणि सॉरी पण म्हणजे मी परत मलाच असं वाटतं की माझ्याच खूप साऱ्या अपेक्षा आहेत लोकांकडनं किंवा कार्यकर्त्यांकडनं आणि तिथं मला वाटतं की फसतो आहे. कार्यकर्ता हा असाच असणार आहे. पण लाडकी बहीण हा मुद्दा विधानसभेमध्ये होता, तो पुन्हा महानगरपालिकेमध्ये आला आणि तो फक्त एकनाथ शिंदेपुरता मर्यादित राहिला तर नगरसेवक कसे काय निवडून येतील? एकनाथ शिंदे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत का हा पण प्रश्न पडतो ना, की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका चेहऱ्यावर मतदान होईल आणि त्यानंतर मग निवडणुका जिंकल्या जातील. तर मुंबईमध्ये तसं होऊ शकतं का? दोन्ही मेळावे झाले, दोन्हीकडे 2-2 कॉमन मुद्दे आहेत. एक तर मुंबईसाठीचा कॉमन, पण सगळ्यात मोठे लाभार्थी जे आहेत ते एकनाथ शिंदेकडे दिसत आहेत जसं हर्षदा म्हणते तसं. आणि दुसरीकडे जे आहे ते आपल्याला बघायला मिळते की अजून पण काय फडताळ भाकरी बांधून आलेले शिवसैनिक, ते एक चित्र दिसतंय. दोन्ही दसरा मेळावे आहेत. दोन्हीकडे मुस्लिमांचा थ्रेड जो आहे तो ठाकरेंना अजून पण वाटतो आणि इकडे त्यांना माहिती आहे की आपल्याला एका प्रकारे काय लाभार्थी वर्गासकट पुढे जाऊन आपल्याला मराठी माणसाला काय टार्गेट करायचं किंवा त्याला आपल्याकडे खेचायचं. मराठी माणसाला आपल्याकडे खेचलं पाहिजे का वाटतं? शिवसेना जर खरी शिवसेना ती आहे जी शिंदे सांगतात, तर त्यांना असं का वाटतं की मराठी माणसाला आपल्याला खेचावं लागेल? शिवसैनिक म्हणजे काय, मराठी माणूस म्हणजे शिवसेनेकडे खेचला जाणार ना. तो शिवसेनेचा पारंपरिक मतदार आहे आणि त्याच मतदारावरती एकनाथ शिंदे यांचा सुद्धा दावा आहे आणि उद्धव ठाकरे यांचा सुद्धा दावा आहे. पण ह्याच्यामध्ये मला उद्धव ठाकरेंच्या ना 2 कमकुवत बाजू सांगायचे ज्या मला दिसत आहेत आणि एक भक्कम बाजू सुद्धा सांगायची की जी मी काल त्यांच्या भाषणामधून मला ती लक्षात आली किंवा जाणवली. जे सेक्युलर मतांचा दावा करतात जे पक्ष, ते पक्ष त्या मुद्द्यावरती एवढं रोखठोकपणे बोलत नाहीत जेवढे उद्धव ठाकरे कुठलीही चिंता न करता ते मतं दसरा मेळाव्यात मांडतायत. मला आठवतं ज्यावेळेला आय थिंक 2 वर्ष झाले असतील बिल्किस बानोच्या आरोपींना सोडलं गेलं होतं, त्यांनी पहिल्यांदा तो मुद्दा उचलला. कालच्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावरती उघड भूमिका घेतली. जी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस घेत नाही. बिल्किस बानोचा मुद्दा असेल किंवा मुस्लिमांना थेट अपील करणं असेल, हे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. त्याचं कारण असेल की त्यांना थेट मतं मिळतात. हे मी का सांगतोय? उद्धव ठाकरे यांच्यासाठी ती रिस्क आहे. कारण भाजपला माहिती आहे उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने मुसलमानांच्या जवळ जातील तेवढा फायदा भाजपला होईल. दुसरा मुद्दा याच्यातून पुढे माझा काय येतोय, मी ह्याच्याबद्दल उद्धव ठाकरे हे त्यांच्या कशा पातवर ते सांगतोय. दुसरं, उद्धव ठाकरे यांच्या काय प्रकार धोरणामध्ये गडबड मला दिसते. उद्धव ठाकरे हे सतत हिंदुत्वाबद्दल बोलतात आणि ते कसं बोलतात की भाजप माझं हिंदुत्व कसं करेल, मी कसं हिंदुत्व सोडलं नाही. मागच्या 2 वर्षांपासून आपण ऐकतोय. पण उद्धव ठाकरे अरुण गुरव सांगतो ना की तुम जिसके सामने खडे वो भस्म रगड़ के खडा आहे. म्हणजे तुम्ही भाजपपेक्षा आमचं हिंदुत्व कसं वेगळं आहे हे सांगण्यासाठी त्यांना हृदयात राम आणि हाताला काम ही त्यांची लाईन पुढे घेऊन जावी लागेल. उद्धव ठाकरे प्रत्येक भाषणामध्ये सांगतायत की नाही मी माझं हिंदुत्व सोडलेलं नाही. मग ते रेफरन्स देतात मोहम्मद अलीजींना वगैरे वगैरे किंवा लालकृष्ण अडवाणी पाकिस्तानमध्ये गेले होते, मोदी पाकिस्तानमध्ये गेले होते. याच्याने चालणार नाहीये. इतर लोकांना नवा विचार द्यावा लागेल आणि जर हिंदुत्वाची मतं त्यांना तुमच्या बाजूला खेचायची असेल तर भाजप हिंदुत्वाच्या नावावर ज्या अतिरंजित गोष्टी करतंय त्याला त्याच्यापेक्षा माझं हिंदुत्व कसं वेगळं हे सांगावं लागेल. तिसरा मुद्दा,
आता मी मगाशी ज्या पद्धतीने सांगत होतो की राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेस हे दोन उद्धव ठाकरे यांच्यासोबत विरोधी पक्षामध्ये असलेले सहकारी स्पर्धक पक्ष आहे. मी स्पर्धक सांगतोय. आणि भाजप राज्यामधला मोठा पक्ष आहे. मी ज्यावेळेला ग्राउंडवरती गेलो होतो धाराशिवमध्ये, तर त्यावेळेस कैलास पाटलांसोबत बोलताना मी सहज बोलून गेलो की जर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांना यायला 8 दिवस लागले, तोपर्यंत ग्राउंडवर विरोधी पक्षनेता का नव्हता. आणि असंही तिथल्या एका शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की जर उद्धव ठाकरे, ज्या दिवशी तो ओमराजेंचा व्हिडिओ आला की ते पाण्यामध्ये उतरून लोकांना रेस्क्यू करतात, त्याच्या दुसऱ्या दिवशी जर उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये पोहोचले असते ना, तर तिथल्या शेतकऱ्यांनी इथल्या सत्ताधाऱ्यांचं म्हणणं ऐकूनच घेतलं नसतं. तर उद्धव ठाकरे ग्राउंडवर कमी पडतात. हे मी का सांगतोय, कारण तिथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी नाही आहे. उद्धव ठाकरेंकडे विचार आहे का, धोरण आहे का, तर आहे, पण प्रॅक्टिकलमध्ये कसं आणणार तुम्ही, त्याला प्रत्यक्षात कसं उतरवणार, याची यंत्रणा उद्धव ठाकरे यांच्याकडे कमी आहे. त्यांच्याकडे लोक नाही आहेत का, भास्कर जाधव आहेत, ओमराजे आहेत, कैलास पाटील आहेत, दानवे आहेत, खैरे आहेत. त्या दिवशी मी त्या अटकरी गावात गेलो होतो, मिलिंद नार्वेकर होते तिकडे, संजय राऊत होते, म्हणजे 10-15 नेत्यांची मोठी टीम फौजफाटा घेऊन उद्धव ठाकरे ग्राउंडवर होते. तर माझं म्हणणं आहे की हे अजून वाढवावं लागेल. लोकांना कार्यक्रम दिला तर लोक त्यांच्याकडे आकर्षित होतील. कार्यक्रम नाहीये का? कार्यक्रम आहेत, पण यासोबत आणखी एक मला मुद्दा मांडायचा आहे. हे सगळे मुद्दे तर आलेच, पण महापालिका निवडणुकाच्या अनुषंगाने लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आणण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून करतायत. काल सुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणात एक वाक्य वापरलं की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. खरं तर गेल्या काही दिवसांपासून विरोधक कुठेच म्हणत नाहीयेत की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का, त्यावर कोणीच विरोधक बोलत नाहीयेत. पण विरोधक बोलायच्या आधीच शिंदे गेल्या 2-3 दिवसांपासून म्हणतायत की योजना बंद होणार नाही. म्हणजे स्वतःच हा मुद्दा कसा चर्चेत आणता येईल महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने, याचा कुठेतरी प्रयत्न त्यातून दिसतोय. निश्चित हा इंटरेस्टिंग मुद्दा आहे खरं तर, कारण की लाडकी बहीण जर चर्चेत आली तर कारण असं ना, लोकांना केलेली मदत विसरली पण लवकर जाते. शेवटी त्याची आठवण करून देणं पण राजकारणामध्ये महत्त्वाचं असतं, आणि म्हणून मला असं वाटतं की तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे. पण ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंनी पुढे जाऊन, म्हणजे आता एकनाथ शिंदे हे का सांगत नाहीत की म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून जे स्वतःला प्रोजेक्ट करतात, ते असं कालच्या भाषणामध्ये मला असं वाटत होतं की काय मेट्रो बघा किंवा अटल सेतू बघा किंवा काय आपला कोस्टल रोड बघा, हे सगळं आम्ही केलं. एकनाथ शिंदे थेटपणे त्याचं श्रेय घेणं किंवा थेटपणे ते त्याला आपल्या स्वतःशी जोडणं का टाळतात असं वाटलं की काय अजून त्याला वेळ आहे की ठीक आहे ना, जोडता येईल, की 2 इन्फ्रामॅन आता महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये पण गोंधळ असल्यामुळे तो या तुमच्या सर मुद्द्याचं वेगळ्या पद्धतीने उत्तर देता येईल. एक तर मुळात हे जे 2 मेळावे झाले, तर त्याला एक प्रकारचं ना 2019 पासून ते 2024 पर्यंत एक प्रकारचं वलय होतं. मग तो शिंदेंचा मेळावा असो किंवा ठाकरेंचा, कारण की हे त्यावेळेसची ही सत्तेत असणारी म्हणजे प्रामुख्याने सत्तेत म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्रीपद असणारी पदावरचे नेते मंडळांचा मेळावा असायचा. कालच्या ह्या दोन्ही मेळाव्यांमध्ये दोन्ही नेते कोणतेही म्हणजे उपमुख्यमंत्रीपद सोडलं तर ते त्याला तशा अर्थाने महत्त्व नाही जे की मुख्यमंत्रीपदाला महत्त्व आहे. तर ते वलय दोन्हीकडे नव्हतं. आणि इन्फ्रामॅनचं आता म्हणाल की जर सातत्याने शिंदे म्हणायला लागले की आम्ही हे केलं तर ते इनडिरेक्टली त्याचं सगळं श्रेय हे आता देवेंद्र फडणवीसांकडे जाणार आहे. तर त्या पद्धतीने त्यांना कुठेतरी ते कट करायचं की बाबा मी माझ्या पद्धतीने जे राजकारण करतो, म्हणून ते फक्त ते म्हणतात ना की मी कार्यकर्ता या भूमिकेतनं काम करतोय, मी कार्यकर्ता म्हणून लोकांकडे जातोय. त्यांना तेच दाखवायचं की मी सामान्य लोकांचा नेता आहे. त्यांना ते कुठेच दाखवायचं नाही की मी इन्फ्रामॅन आहे किंवा काय, ते दाखवण्याची गरज नाही आहे. त्यांना तो सामान्य नेता म्हणून. आणि याच्यातला एक दुसरा मुद्दा, तो आता पुढे मला बोलता येईल की नाही म्हणून मी आताच बोलून घेतो. कारण की या सगळ्यात उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे हे म्हणाले की कोण कोणाशी युती करतंय, कोणाचं कोणाशी जमतंय, याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा, त्यांचा सगळ्यांचा हिशोब माझ्याकडे. हा फक्त उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिलेला इशारा नाहीये, तो एक प्रकारे राज ठाकरेंनाही दिलेला आहे. या सगळ्यावरती राज ठाकरे काय भूमिका घेतात हे बघणं पण महत्त्वाचं ठरणार आहे. नाही, हा फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे की त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरला जरी स्वतःला जोडून घेतलं नसलं तरी ते हे सतत सांगणं की मी कार्यकर्ता मी तुमच्यातला आहे. जसं आता काय अतिक म्हणाला की किंवा छाया म्हणाले की ते जवळच्या वाटत नाही, ते येतात आणि 15 लोकांना घेऊन येतात, बघतात एकाच दिवसात सगळे 4 गावं बघतात आणि जातात. तसं नाही आहे ना शिंदेंसारखं. शिंदे इर्शाळगडावरती पण असतात, शिंदे तिकडे त्या जम्मू काश्मीरमध्ये पण असतात, शिंदे इकडे कुठेतरी काय कोल्हापूरमध्ये पण असतात, धाराशिवमध्ये पण असतात, आणि शिंदे इथे तुमच्यासोबत कुठेही. शिंदेना आपला माणूस ॲक्च्युली आता कदाचित ही कॉईन करता येईल त्यांना टर्म, आपला माणूस. तर शिंदे हे आपला माणूस घेऊन समोर जात आहेत. हा एक खूप मोठा मेसेज आहे ना. नाही, त्यांनी ठरवायचं त्यांना मराठी माणूस व्हायचंय, म्हणजे मराठी माणसाचा आपला माणूस की आपला माणूस. हा, ते पण एक आहे, आपला की आपला.
एनिवे, पण तुम्ही जे मगाचा जो क्वेश्चन आणि आत्ताचा तुम्ही प्रश्न विचारला त्याचाच अनुषंगाने की तुम्ही कुठल्या तोंडाने या सगळ्या गोष्टींची क्रेडिट्स घेणार. तुम्ही आहात सरकारमध्ये, आज तुम्ही एक मंत्री आहात, उपमुख्यमंत्री ही पॉलिटिकल ऍडजस्टमेंट हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. ते काही घटनात्मक पद नाहीये, त्याला विशेष काही आपण महत्त्व देऊ शकत नाही, कारण ते पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे ती. आता तुम्ही जर याचं क्रेडिट गेलाय, उद्या तुम्ही जर म्हणालात की आम्हीच कोस्टल रोड बांधले, आम्हीच अटल सेतू बांधला, आम्हीच सगळं बांधलं, सगळ्यांना माहिती आहे फंड येतोय कुठून, सगळ्यांना माहिती आहे कुणामुळे येतोय, कुणाचं सरकार आहे, कुणासोबतचं सरकार आहे, म्हणून कसा फंड येतोय, याच्यामुळे हे सगळ्यांना माहिती आहे की ही कामं जी होत आहेत ती कशी होत आहेत. त्यामुळे इथे ह्यांना स्कोपच नाहीये हे सांगण्यामध्ये की हे सगळं आम्ही केलं. त्यावेळेला तुम्हाला महायुती हाच शब्द वापरावा लागेल, जेव्हा की भाजप त्याच्यामध्ये मात्र भाजप प्लस महायुती असं वापरू शकतं, कारण त्यांनाही माहिती आहे की ते आता बिग ब्रदर मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या कामांचं क्रेडिट घेण्याला स्कोप हा शिंदेना राहिलेला नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी हे बाकीचे पर्याय जे आहेत ना, की मला एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्ष हा जर लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर मला पक्षाकडनं 4 गोष्टी हाती घ्याव्या लागतील. मला सरकारच्या कामांवर अवलंबून राहून चालणार नाही. यू नेव्हर नो, 29 किंवा महापालिकेचं माहिती नाही, कारण तुम्ही मुंबईत श्रेय घ्याल, उद्या ठाण्यात युती नाही झाली, मग तुम्ही श्रेय कसं घेणार. ही परत पंचायत आहे. उद्या 29ला तुमची युतीच नाही झाली, मग तुम्ही काय फक्त सरकारच्या केलेल्या कामांवर डिपेंड राहू शकत नाही. म्हणून ते पक्षांकडनं कामं करतायत की मी शिवसेना पक्षाकडनं काश्मीरमध्ये जाणार, तिकडे त्यांना मदत पोहोचवणार, शिवसेना पक्षाकडनं धाराशिवमध्ये जाणार, ते माझे ट्रक, माझे फोटो, काल त्यांनी ते जस्टिफाय केलं की का त्याच्यावर फोटो आहेत, ते सुद्धा ते जस्टिफाय करू शकले. सो हे त्यांना पक्षाकडनंच मला हेच बघायचं आहे की एवढा निधी या पक्षाकडे येतो कुठून. ते आपल्याला पुढे जेव्हा इलेक्ट्रोल बॉन्ड्स वगैरे या सगळ्या गोष्टी आणखीन समजतील, देणग्या वगैरे आणखीन पारदर्शक त्या गोष्टी होत जातील, त्याच्यातनं समजेल. कारण कुठेतरी याला मर्यादा यायला हवी की तुम्ही एवढा कोट्यावधींचा खर्च एक पक्ष करत आहे सायमल्टेनियस सरकार चालवायला, की सरकार स्वतःच्या बाजूने जात आहे. अजितदादांनी नाही असं केलं जे एकनाथ शिंदेनी केलं. अजितदादांनी नाही असे ट्रकच्या ट्रक भरून सोलापूरला नेले. काय माहिती अजितदादांना या कुठल्या गोष्टींची गरजच भासत नाही. हा एक कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवल कॉन्फिडन्स आहे की जो एकनाथ शिंदेना नाहीये तो अजित पवारांना कॉन्फिडन्स आहे. त्यांना असं काही पॅरलली गोष्टी कराव्या लागत नाहीत. ते सरकार एकटे सरकार अशाच पद्धतीने चालतात, पण ते एकनाथ शिंदेना करावं लागतं. आणि त्याचं कारणच मला हे वाटतं की बहुतेक त्यांना तो भरोसा नाही आहे की भाजप आपल्यासोबत किती राहील, आणि म्हणून ते शिवसेना पक्षाकडनं सगळं मदत पोहोचवणार, शिवसेना पक्षाकडनं लोकांपर्यंत जाणार. एक लाडकी बहीणच्या मुद्द्याबद्दल मला ते म्हणायचं की तो काल उद्धव ठाकरेंनी एक पॉईंट त्याचा खूप चांगला उचलला की ज्यावेळेला गेल्या वर्षी निवडणुका होत्या त्यावेळेला तुम्ही ॲडव्हान्समध्ये पैसे महिलांच्या खात्यामध्ये टाकत होतात. आज महिलांना गरज आहे ज्या पूरग्रस्त भागातल्या आहेत, तेव्हा तुम्ही आता आपण पाहतोय की 2-2 महिन्यांचा एकदा दिला जातोय. म्हणजे गेल्या महिन्याचा आणि या महिन्याचा करून या महिन्याच्या शेवटाला देणार, जेव्हा की गेल्या वर्षी आम्ही तुम्हाला पुढच्या महिन्याचाच आधी देऊन टाकतोय. हा पॅटर्न लाडकी बहिणी योजनेचा होता, तो उद्धव ठाकरेंनी खूप स्मार्टली पकडला. पण तो कार्यकर्ते किती पोहोचवणार त्याच्यावर डिपेंड असतं ना. म्हणजे असं आपल्याला किती गरज, देणाऱ्याला किती गरज आहे त्याची. कारण शिंदेंना देण्याची गरज जास्त. म्हणजे अनुजाच्या बोलण्यात मला एक गोष्ट जाणवली की जसं की अजितदादा कधी करत नाहीत, म्हणजे शिंदेंना देण्याची गरज वाटते. कारण की शिंदेंकडे मला असं वाटतं की तशा पद्धतीची पॉलिटिकल लिगसी नाही आहे, आणि त्यांची लिगसी जी आहे ती त्यांनी स्वतः तयार केलेली लिगसी आहे. मग त्यांचा USP काय आहे, तर शिंदेंच्याबद्दल जगभरामध्ये म्हणजे गल्ली टू दिल्ली कुठेही विचारलं तर त्यांच्याबद्दल एक USP सांगा, हा माणसाचा हात देता हात आहे, दानत खूप आहे. अजितदादांबद्दल असं ऐकलंय का तुम्ही? हे नाही, मी कुत्सितपणे नाही म्हणत आहे, मी साधारणतः अजित पवारांच्या पक्षाचं एकूण कार्यपद्धतीच अशी नाही आहे. त्यांची कार्यपद्धती कशी आहे की कंत्राटदार बेस्ड, कॉन्ट्रॅक्टर बेस्ड कार्यकर्ता वर्ग तयार करा आणि लाभार्थी वर्ग हा त्यांचा एकूण पक्षाचा कार्यकर्ता असतो जनरली. ही त्यांची पद्धत आहे. त्यामुळे शिंदेंचं आहे की त्यांचा देण्यावर विश्वास आहे. ही पण मला एक प्रश्न तुम्हालाही टॉस करायचा आहे, जो मला गेल्या 2-3 पत्रकार परिषद आणि कालच्या भाषणातून उद्धव ठाकरेंचा जाणवला. ते अचानक ही टर्म कॉइन करायला लागलेले आहेत की भाजपला प्रशासन हाताळता येत नाही, भाजपला सरकार हाताळता येत नाही. तर काय त्यामागचा थॉट असू शकतो? असे कुठले त्यांना ते लूपहोल्स दिसले, काय असं दिसले की जे लोकांसमोर आता ते आणू पाहतात की भाजपला प्रशासन हँडल करता येत? 2-3 मुद्दे जे आहेत ना की ज्यावेळेला महायुती म्हणून सरकार आहे, म्हणजे हा प्रश्न फार इंटरेस्टिंग होता आणि तो मुद्दा कोणाच्या लक्षात आला नाही की बघा MMRDAचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन रद्द करायला लावलेलं होतं. ते कुणी दिलेलं होतं, कोणासाठी दिलेलं होतं? तर अशा पद्धतीची ती घटना घडली. त्याच्यानंतर आपण बघितलं की अनेक फायली ज्या आहेत त्या आता मुख्यमंत्री कार्यालयाकडे जायला लागल्या आणि अनेक ठिकाणचे घोटाळे उघड झाले. मग आपण बघितलं की शिंदेंच्या मंत्र्यांच्या बद्दलच्या ज्या घोटाळ्यांच्या फायली आहेत त्या अधिक प्रकर्षानं पुढे येऊ लागल्या, पण मुख्यमंत्री कारवाई करत नाही. डान्सबारचं प्रकरण निघालं योगेश कदमांच्या, मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही. बिवलकरचं प्रकरण निघालं संजय शिरसाटांच्या, मुख्यमंत्र्यांची कारवाई केली नाही. अर्जुन खोतकरांचं प्रकरण निघालं, मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही. मुद्दा असा आहे, त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की बघा आम्ही होतो तर अशा पद्धतीचं ज्यावेळेला काही घटना घडायच्या त्यावेळेला आम्ही तातडीने मदत करू. उदाहरणार्थ अतिवृष्टीच्या काळामध्ये आम्ही 7-12 कोरा करू म्हटलं, आम्ही कोरा केला होता. आणि त्यांनी काल असा दावा केला उद्धव ठाकरेंनी की मी माझ्या 2.5 वर्षाच्या याच्यामध्ये कालबद्ध कार्यक्रमामध्ये ती कर्जमाफी पूर्ण केली असा दावा केला. तुम्ही म्हणाला होतात की आम्ही करतो,
मुद्दा असा की त्यांना हे दाखवायचं की बघा आम्ही असताना एवढी संकट असताना केंद्र पैसे देत नव्हतं, GSTचे पैसे मिळत नव्हते, आम्हाला पत्र लिहावी लागत होती, त्या काळामध्ये सुद्धा आम्ही प्रशासन नीट चालवलं. कोरोना होता, इन्कम कमी झालेलं होतं, तेव्हाही आम्ही ठामपणे उभं राहिलो. आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना मोफत लस देऊ असं सांगितलं, तेव्हाही आम्ही लोकांसोबत उभे राहिलो. आम्ही लोकांना मोफत धान्य दिलं, शिवभोजन थाळी दिली, तेव्हाही आम्ही लोकांसोबत होतो. पण एवढं सगळं आता तुमच्याकडे ट्रिपल इंजिन सरकार आहे ना, 2 पक्ष प्लस भाजप प्लस केंद्रातलं सरकार, एवढं सगळं असताना तुम्हाला हे नीट काय हँडल करता येत नाही. आणि मला असं वाटतं की त्याचं उत्तर जे आहे ते मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. ते आर्थिक शिस्त उत्तम जाणतात, त्यांना आर्थिक शिस्त आवडते, अजितदादांना पण ते आवडते. पण कसं आहे ना की तुमचा जर खूप सारा अभ्यास राहिला असेल एक 6-7 महिन्यांचा, आणि जर तुम्हाला अचानकपणे म्हटलं की आता हे तुला परीक्षेला जायचं, तर ते नाही होऊ शकत. तसं त्यांचं पण झालेलं आहे. गेल्या 2.5-3 वर्षातला खूप बॅकलॉग आहे वेगवेगळ्या कारणांचा. तर आता पैसा आणायचा कुठून, तर आता प्रत्येकालाच चिंता पडली की पैसा आणायचा कुठून, हा जो प्रश्न आहे तो मला वाटतं मुख्यतः आहे. उदाहरणार्थ पंजाबनं जी मदत केली त्याचं उदाहरण त्यांनी दिलं की पंजाबने बघा हेक्टरी किती मदत केली. दानवे सांगत होते, अंबादास दानवे, की 40-50 हजार हेक्टर 50,000ची मदत केली. आणि इकडे मात्र ती होत नाही आहे. मग तुम्ही तिथं जाऊन काय आणलं तुम्ही, असा जो प्रश्न आहे. फ्लड बिहारमध्ये तर काही पूर नाही आहे, पण महिलांना 10,000 देत आहेत, तुम्ही कमवा, तुम्ही व्हा एंटरप्रेन्योर, तर ते देत आहेत पैसे. इथं गरज आहे ना, इथं द्या ना आमच्या महिलांना ज्यांची घरं शेतं वाहून गेली त्यांना. तर ते म्हणजे की तुम्हाला प्रशासन जमत नाही, ते त्या अँगलनी भ्रष्टाचाराची प्रकरणं त्यांनी सांगितली 3-4 जणांची. तर ह्या सगळ्या अँगलनी ते म्हणतात. पण हा जो मुद्दा होता की आत्ता जे अनुजा म्हणाली की शेवटी असं आहे ना की उद्धव ठाकरेंबद्दलची मूळ जी तक्रार होती की म्हणजे आपला जरी आपण काय मेळाव्यांच्याच अनुषंगानं बोलतोय, मूळ तक्रार होती की ते भेटत नाहीत, ते लीडर अवे असे आहेत, आणि एकनाथ शिंदे आपले आहेत. मला आणि दुसरी मग लाडकी बहीण आहे, शेतकरी सन्मान आहे, अमुक आहे, त्याचा काहीच फायदा होणार नाही. कालचा अजेंडा तर तोच आहे ना, अरे मी आपला आहे, तुम्ही फक्त मला सांगा, मी करतो तुमच्यासाठी. 100% म्हणजे आपण जरी इतकं एकनाथ शिंदेच्या म्हणजे बद्दल बोलतोय, पण आपण म्हणजे त्यांची ही टेक्निक आहे, जसं अभिजित सरांनी पण सांगितलं. पण तुम्ही बघा एकनाथ शिंदेच्या वॉलवरती जाऊन बघा, दर 2-3 दिवसांनी एक कुठला तरी नेता मोठा एखाद्या भागामधला शिवसेनेत प्रवेश करत असतो. म्हणजे हे उगच येत नाहीत ना शिंदेकडे, म्हणजे त्यांना बेटर ऑप्शन आहे BJPचा, तरी ते शिंदेकडेच का येत आहेत? कारण जसं अभिजित सरांनी सांगितलं की त्यांचं देण्याची जी वृत्ती आहे त्याचा, आणि त्याचा निश्चितपणानं फायदा होणार त्या बेटामध्ये. कारण आता सगळ्या निवडणुका होणार आहेत, झेडपी होणार आहे, नगरपालिकांपासून ते महापालिका सगळ्या निवडणुका होणार आहेत. त्याच्यामुळं निश्चितपणानं ती सुद्धा गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जे की ठाकरेंकडं येण्याचं इन्कमिंगचं प्रमाण खूप रेअर आहे. म्हणजे अगदी महिन्याभरातून वगैरे एखादा कुठंतरी प्रवेश होतो, इकडे तसं नाही. शिंदेकडं दर 2-3 दिवसांनी, दर 2-3 दिवसांनी एखादा मोठा नेता कुठला तरी प्रवेश करतो, आणि त्या गोष्टी सातत्यानं होत आहेत. आणि हे तोंडावर निवडणुका येताना ह्या गोष्टी होत आहेत. त्यामुळं हा पण मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये एकच ॲड करायचं आहे की गेल्या महिन्याभरामध्ये किंवा गेल्या 15 दिवसांमध्ये आपण जे ग्राउंड रिपोर्ट्स केले, आपली टीम जिकडे जिकडे गेली होती, त्या सगळीकडच्या महिला किंवा शेतकरी कुणाच्याही रिस्पॉन्सेस तुम्ही जर या सगळ्या वेळेमध्ये बघितले, तर त्यात त्यांचं हे म्हणणं आहे की ते लाडक्या बहिणीचे पैसे जाऊ दे, तुम्ही आधी आम्हाला मदत करा, आम्हाला तुम्ही शेतीसाठी मदत करा, आम्हाला तुम्ही कर्जमाफी करा, ह्या आमच्या जास्त गरजा आहेत. तुमचे 1500 रुपये जाऊ देत, तुम्ही म्हणता 2100 देणार, मग तुम्ही 1500 म्हणता, तुम्ही 1500ही धड देत नाही, तेही तुम्ही 2-2 महिन्याला 3-3 महिन्याला देता. सो मेजॉरिटी म्हणजे जितक्या जिल्ह्यांमध्ये आपण गेलो, सो मला वाटतं प्रत्येक त्या जिल्ह्यामध्ये एका तरी शेतकऱ्यांनी ही गोष्ट म्हटलेली आहे की तुम्ही आम्हाला ही मदत करा. आणि दुसरा मुद्दा मला मीडियाच्या अनुषंगाने असा वाटला की जे तुम्ही आय थिंक स्टार्टिंगला म्हणालात की एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंबद्दल भाषण करणं हे पण कुठेतरी अँगलच आहे, किंवा हे पण ते एक पाथच सेट करून देत आहेत शिवसैनिकांना. पण मग एकनाथ शिंदेंचं भाषण जितकं गाजायला हवं होतं त्याच्यापेक्षा जास्त तर रामदास कदमांचं भाषण गाजलं. म्हणजे जर आपण बातमीच्या अनुषंगाने विचार केला तर त्यांनी केलेलं स्टेटमेंट, किंवा तुम्हाला जर एखाद्याबद्दल हेटच निर्माण करायचं आहे तर त्यांनी जे स्टेटमेंट केलं त्याच्यातनं एक वेळ ते जास्त हेट निर्माण होईल. पण एकनाथ शिंदेंचं बोलणं हे तितकंसं इफेक्टिव्ह वाटलं नाही. हिचा जो एक मुद्दा आहे की ते देण्याचं, म्हणजे जे लोकांचे रिॲक्शन्स येतात की आम्हाला हे पैसे ना, आम्हाला आत्ताच्या ह्याच्यासाठी पैसे द्या. पण ह्याचं असं आहे की कोणतरी अनुजा की सर बोललेले की लोक खूप लवकर विसरतात. आता जर समज इलेक्शनच्या आधी जर
लाडकी बहीणचे 3,000 टाकले ना, तीच लोक परत म्हणणार की बघा आम्हाला पैसे दिले, 3,000 दिले वगैरे. ते पण बरोबर आहे की लोकांना ते लाडक्या बहिणीच्या पैशापेक्षा पण त्यांची जी नुकसान भरपाई आहे ती हवी आहे. आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आलेले काही चांदवडचे शेतकरी होते, त्यांनी ही गोष्ट बोलून दाखवली की त्याच्यासाठी काय मिळणार आहे आम्हाला इथं, याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत. हे आम्ही एकनाथ शिंदेना विचारायला आलेलो आहोत. त्यांना त्याचं उत्तर नाही मिळालं. हे बघ, गरीबाला पोटाला खायला घालणं वेगळं आणि एका ज्याच्याकडे स्वतःची मालकीची शेती आहे त्याला तुम्ही खायला देता आहे असं सांगून खायला देणं हे पुरेसं नाहीये. मला असं वाटतं की हे लवकरात लवकर एकनाथ शिंदेंनी आणि सरकारनं समजून घेतलं पाहिजे. तुम्ही 1-2 दिवसाचं जेवण देणं हे म्हणजे नकोय त्यांना त्यांच्या हक्काचं आणि त्यांच्या मालकीचं त्यांच्या कष्टाचं खायचं आणि त्याच्यासाठी त्यांना आर्थिक मदत हवी आहे तर ती दिली गेली पाहिजे. ही गोष्ट आहे. आता ही गोष्ट त्या नेत्यांपर्यंत पोहोचली नाही. म्हणजे त्याच्यामध्ये असं होतं की विचारांचं सोनं देऊ घेऊ मस्त असं काहीतरी त्यांची लाईन होती. पण मग ते दिलं पण गेलं नाही आणि ते घेतलं गेलं का तर ते नाही भेटलेत ना शिवसैनिकांना. कोण नेते तिथे येऊन भेटलेले आहेत. तर मग फक्त तुम्ही म्हणजे दामटण्यासाठी येणारच असाल तर मग ते ऑनलाईन पद्धतीनं जे उद्धव ठाकरेंना ते शिव्या घालतात ऑनलाईन पद्धतीने दिलं असतं तरी चाललं असतं. तुम्हालाच पोचायचंय तर ते तुम्ही पोचले असतात. तर मग ही एक गोष्ट खरंच गरजेची आहे. फक्त लाडकी बहीण हा काही महत्वाचा मुद्दा नाही आत्ताच्या घडीला. याच मुद्द्याला जोडून मला एक बोलायचंय की लाडकी बहीण योजना आली, पण लाडकी बहीण योजना आल्यानंतर काय काय बदल झाले हे सुद्धा लोकांच्या लक्षात येतात. मुलांच्या फेलोशिपच्या स्कॉलरशिपच्या रकमा इतक्या मोठ्या प्रमाणात अडकलेल्या आहेत. आत्ता मागच्या काही दिवसांमध्ये जवळपास महिनाभर मराठवाड्यातले मुलं येऊन पुण्यात आंदोलन करत होते फेलोशिपसाठी. याचबरोबर रेशन जिथे 5 किलो धान्य मिळत होतं ते अर्ध्यावर आलंय, 2.5 किलो मिळतंय. जिथे 15 किलो मिळत होतं तिथे 7.5 किलो मिळतंय. फेलोशिप स्कॉलरशिपचे मुद्दे आहेत. याचबरोबर कॉन्ट्रॅक्टरचे पैसे रखडलेत, त्यासाठी नागपुरात मोठं आंदोलन मागच्या महिन्यात झालं. त्यामुळे लोकांच्या हे पण लक्षात येतंय की हे आम्हाला दिलं गाजर, पण काय काय काढून घेतलं आमच्याकडून हे सुद्धा लक्षात येत आहे. छोटासा मुद्दा आहे. हा, मग अशी तुम्ही सांगितलं ना की देवानी पण सांगत होते की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना टार्गेट करतात, पण उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेने टार्गेट करतायत का? ते नाही करत, ते भाजपला टार्गेट करतात. मग अशी अनुजा बोलली ना की प्रशासन भाजपला कसं चालवता येत नाही हे उद्धव ठाकरे दाखवून देत होते. उद्धव ठाकरेंना आता लक्षात आलंय की आपल्याला एकनाथ शिंदेंना टार्गेट करून मतांमध्ये त्याचा फायदा होणार नाही. म्हणजे जे भाजपच्या विरोधातली मत आहेत किंवा जी आपण काय म्हणतो काठावरची मत आहेत की त्यांना कुठं जायचं हे ऐनवेळी ते ठरवतात, अशा सगळ्या मतांना खेचण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे करतात. ते जाणून ठरवून एकनाथ शिंदेवर बोलणं टाळत नाहीत. आता सकाळी रामदास कदमांपासून भाजपच्या नवनाथ बंद, छोटे मोठे प्रवीण दरेकर मी मगाशी बघत होतो, हे सगळेचे सगळे लोक हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना टार्गेट करत आहेत. पण उद्धव ठाकरेंनी त्यांचा गोल सेट केलाय की काही असू मी शिवसेनेवर बोलणार नाही. माझा काय कट्टर शत्रू हा भाजप आहे पालिका निवडणुकीत, कारण भाजपने सुद्धा स्वप्न पाहिली त्यांचा महापौर बसवण्यासाठी. त्यामुळं उद्धव ठाकरे ह्या बाबतीवरती ठाम आहेत की बाबा त्यांची धोरणं पालिका निवडणुकीत भाजपच्या विरोधात. आणि मला जाता जाता तुमच्याकडनं उत्तर पण हवं आहे. आणि रोड मॅप आहे तर सगळ्याच निवडणूक आहेत, त्यामुळं आता झेडपी आणि ह्याचे आहेत, तर बाकीचे जे 2 मेळावे झाले होते त्याच्यामधनं पण थोडेफार रोड मॅप गेलेले आहेत. त्याच्यामुळं मला तुमच्याकडनं खरं तर उत्तर हवं आहे की काल जरांगे पाटलांचा पण मेळावा झाला आणि तिकडे पंकजा मुंडेंचा पण मेळावा झाला. त्याच्यामध्ये जरांगे पाटलांनी असं सांगितले की जर गॅजेटची म्हणजे अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही तर आम्ही बॅलेट जे आहेत ते गावांमध्ये येऊ देणार नाही. म्हणजे अर्थात त्यांचा इशारा तो झेडपी आणि त्या गावाकडच्या निवडणुकांच्या संदर्भानंच आहे. आणि इकडं पंकजा मुंडेंनी पण व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. तिथं धनंजय मुंडेंनी सुद्धा सांगितलं की या ताटातलं त्या ताटात करू नका वगैरे. तर तिकडनं सुद्धा रोडमॅप गेले आहेत का आणि ती परिस्थिती कशी असणार? मराठवाडा हे ऑल टुगेदर आता वेगळी केस स्टडी झालेली आहे राजकारणाची आणि तिकडून रोडमॅप गेलेले आहेत. आता ते पार निजाम आणि इंग्रजपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. ते निजाम गुलाम इंग्रजपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. मला असं वाटतं की त्या रोडमॅपमधून त्यांना काय मिळालं ह्यापेक्षा अजूनही त्या जर लोकांना मराठवाड्यातलं समजत नसेल की अजूनही पाऊस अतिवृष्टी येताना हिंदू मुस्लिम बघून येत नाही, हिंदूंच्या शेतात पडतो आणि मुस्लिमांच्या शेतात पडत नाही, हे जर कळत नसेल, असं करत नाही ना पाऊस. ओबीसींच्या शेतातून जाऊ कशाला मराठ्यांच्या शेतात जायचं असं काही पूर करत नाही. ह्याचं घर पाडू पाऊस असं काही पूर म्हणत नाही ना की ह्याचं घर पाडू ह्याचं राहू दे. हा जरा वेगळ्या भूमिकेचा आहे. निसर्गानं जे काही निर्माण केलं ते निसर्ग तुम्हाला पुन्हा एकदा एक वाट दाखवतो. आणि काल भीमराव धोंडे जे माझे आमदार आहेत किंवा त्यांनी काल 40,000 पाण्याच्या बाटल्या जेवण वगैरे काही देण्याचा प्रयत्न केला. ही सौहार्दता दिसली पाहिजे. मला असं वाटतं जर काही कालच्या मेळाव्यांमधून काहीच घेऊ नका, मराठवाड्यातल्या लोकांना जर काही मेळाव्यामधून घ्यायचं काहीच घेऊ नका. दोन्ही मेळाव्यांमधून तुम्ही निसर्गाने जे तुम्हाला गेल्या महिनाभरात शिकवलं त्याच्यातून तुम्हाला जर काही घेता आलं तर घ्या. इथे काही निसर्ग म्हणजे तुमचा ज्याच्या कोणावर विश्वास असेल, देव, निसर्ग, शक्ती, तिसरी शक्ती अजून काही असेल ते तिथपर्यंतच. तर त्यांच्यावरती ज्यांचा विश्वास आहे तर त्यांनी हे बघावं की
शेवटी असं आहे की तुम्हाला बघा समान संधीसाठी निश्चितपणे सुयोग्य लढा दिला पाहिजे, पण त्याच्यामुळे जर द्वेष निर्माण होत असेल तर तो द्वेष तुमच्या काहीही कामाला येणार नाही. जरांगे जे निर्माण करतायत त्याच्यातून पण तेच होतंय. आणि जे हाके पंकजा मुंडेंनी जे तुम्ही निजामाचं गॅजेट तुम्हाला लागणार का गुलामांचं गॅजेट वगैरे असं म्हणणं, तर ते पण तेच करतायत. पंकजा मुंडेंनी काय वेगळं काहीतरी खूप काही सौहार्दाचं भाषण केलं असं पण नाही आहे. माझं म्हणणं असं आहे की हे योग्यच आहे की या ताटातलं त्या ताटात करू नका, त्या ताटातलं या ताटात करू नका, कारण त्याने फार तर द्वेष निर्माण होईल. आणि आता आणि या सगळ्याकडे बघण्याआधी मला असं वाटतं की तुम्ही हे बघा की आपल्या राज्यकर्त्यांनी नोकऱ्या ठेवल्यात का, आपल्या राज्यकर्त्यांनी तुम्हाला काय शिक्षण घेण्यासारख्या चांगल्या शिक्षण संस्था ठेवल्यात का. म्हणजे हे उदाहरण मी कित्येक वेळा पर्सनल ह्याच्यामध्ये सांगितले की माझा मित्र जो काय पोस्ट ग्रॅज्युएट आहे इंग्लिशमध्ये, त्याने एक अकॅडमी उघडली. त्याला मी विचारतो तुझ्याकडे कोण इथं शिकायला इंग्रजी, तर तो म्हणाला की आजूबाजूच्या सगळ्या इंग्लिश स्कूलमधले शिक्षक येतात. ही परिस्थिती शिक्षणाची करून ठेवली आहे. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही मूळ मुद्द्यांकडे बघा, डोळे उघडा. उगाच ते हाकेंनी घोषणा दिली की खालच्यांनी लगेच हुर्रे करायचं, पडळकरांनी दिली की हुर्रे करायचं, जरांगेंनी दिली की हुर्रे करायचं, पंकजांनी दिली की हुर्रे करायचं. अजूनही लोक ऊस तोडतातच आहेत ना मराठवाड्यातले. का बरं? अजूनही 7 महिने बाहेर राहत आहेत का बरं? मला असं वाटतं बेसिक गोष्टींकडे त्यांच्याकडून काही घेऊ नका, त्यांच्याकडून काही घेऊ नका. उलट त्यांनी जे दिलं ते त्यांना परत करा. हा द्वेष परत करा, ही सूड भावना परत करा, सगळं परत करा. त्यांच्याकडून काही घेण्यासारखं नाही. या दोन आता ही पॉलिटिकल चर्चा होती पण जरा ते फारच वेगळ्या पद्धतीनं सगळं मराठवाड्यात चालू आहे म्हणून. पण या 2 दसरा मेळाव्यातले एक मुद्दा जो होता तो शेवटी फक्त जाता जाता एंड करता की एकनाथ शिंदेंना तसंही कमी समजून चालणार नाही आहे. जरी असं वाटत असेल तरी सुद्धा एकनाथ शिंदे हे गेम चेंजर आहेत. ते त्यांच्याकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काय फरक असेल तर एकनाथ शिंदे 24/7 काम करू शकतात. एकनाथ शिंदे 24/7 लोकांमध्ये राहू शकतात आणि एकनाथ शिंदे तुम्ही हाक मारली तर तिथं उभे राहू शकतात. मला असं वाटतं की आताच्या राजकारणाची गरज हीच झालेली आहे मूळतः. अजित पवार पण आपण बघतो की सतत ग्राउंडवर, देवेंद्र फडणवीस सतत ग्राउंडवर, सतत म्हणजे तुम्ही तुमचं वैयक्तिक आयुष्य वगैरे काही नाही, तुम्हाला लोकांमध्येच आयुष्य काढायचं आहे हे ठरवून. आता मला असं वाटतं की ती मोठी ताकद आहे जी दिसते पण जाणवत नाही. मला असं वाटतं ती न जाणवणारी मोठी ताकद कदाचित काय बऱ्याच वेळेला बरीच कमाल करते. मला असं वाटतं की ठाकरे नावाचा ब्रँड असताना 40 लोक सगळेच पैशांसाठी गेले असं म्हणणं पण थोडंसं हेच आहे. ती भावना पण आहे ना की आपण यांच्यासोबत आहोत तर या माणसाकडे आपल्याला ॲक्सेस आहे आणि तो ॲक्सेस मला असं वाटतं त्यांची गुरुकिल्ली आहे, देणारा हात गुरुकिल्ली आहे. त्यामुळे बघूयात काय होते. उद्धव ठाकरेंकडे विचार होते का? होते 100%, पण त्यांचा रस्ता अजून पण कठीण आहे आणि बघूयात पुढच्या काळामध्ये काय होते. आजच्या चर्चेमध्ये बरीचशी वेगवेगळी मतं आली, बरीचशी चर्चा झाली. पुढच्या वेळचा टॉपिक अजून इंटरेस्टिंग करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पण एक दसरा मेळावा झाला, त्याची चर्चा आपण वेगळी करायला पाहिजे. खरं तर त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग मुद्दे आहेत, पण ती आपण वेगळी चर्चा निश्चितपणे मुंबई तकवरती बघू शकणार आहात. तुमच्या काही मतं असतील तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.